एक महत्त्वाची घडामोड समोर येते। विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत, त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना कुठेतरी वेग आलेला आहे। विजय थलपती यांचा पक्ष टीव्हीके पक्षानं भरघोस यश मिळवलंय, ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि आता थलपती यांच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। त्यांना बहुमतासाठी ते काही आकडे दूर आहेत। त्यांना काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलाय आणि आपण पाहतोय आता विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत। तर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रभारी आहेत गिरीश सोडणकर आपल्यासोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। आपण पाहतो की तामिळनाडूमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे। विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत, कसं पाहता या घडामोडीकडे? हां सर, बोला, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय। नमस्कार। हां सर, आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत, आपण या घडामोडीकडे कसं बघताय? आपली प्रतिक्रिया? ते भेटले आणि राज्यपालांना सांगितलं की मी लिगल ओपिनियन घेऊन परत 3 तासांनी निरोप देतो। त्याच्यानंतर काही निरोप आला नाही। राज्यपालाकडे सध्या काही ऑप्शन दुसरा नाही। जेव्हा हंग असेंब्ली असते, जेव्हा कोणालाही सिंगल कोणत्याही पक्षाला मेजॉरिटी मिळत नाही, ज्याला आम्ही हंग असेंब्ली म्हणतो, तेव्हा जे सक्रिय कमिशनच्या जे मुद्दे आहेत त्याप्रमाणे ते सर्वात जास्त म्हणतो त्याला राज्यपाल आमंत्रण देऊन मुख्यमंत्र्यांची शपथविधी करायला पाहिजे, हा ऍक्च्युअली नियम आहे। सध्या भाजपाचा राज्यपाल आहे देशात, भाजपाचे राज्यपाल आहेत, त्यामुळे भाजप टीव्हीकेला थोडे अडचणी करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत। नाही तर राज्यपालाला काही ऑप्शन नाही, तिथं कोणाला मेजॉरिटी मिळालेली नाही आणि राज्यपाल त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही मेजॉरिटी राजभवनात आणून दाखवा म्हणून। राजभवन हे मेजॉरिटी सिद्ध करण्याचं ठिकाण नाही, ते फक्त असेंब्ली आहे, ज्याला आम्ही फ्लोर टेस्ट म्हणतो। त्या फ्लोर टेस्ट मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगायला पाहिजे 10 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्ही तुमचं जी मेजॉरिटी आहे ती सिद्ध करा म्हणून। पण राज्यपाल त्यांना सांगू शकत नाही की मला पहिल्यांदा तुमची परेड करा, पहिली मेजॉरिटी तुमचे आमदार किती आहेत ते दाखवा। हा फक्त वेळ काढणी आहे आणि राज्यपाल इथं जे त्यांची AIDMK BJP अलायन्स जे आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोळीबाजारी सुरू करण्यासाठी राज्यपाल त्यांना मदत करतो। राज्यपालांनी असंच करायला नको आहे अशी, कारण लोकांचं मतदान क्लिअर आहे। त्यांनी टीव्हीकेला सगळ्यात जास्त सीट दिल्या, त्यामुळे राज्यपालाचं नैतिक जिम्मेदारी आहे की टीव्हीकेला त्यांनी बोलावलं पाहिजे आणि शपथविधी द्यायला पाहिजे। गिरीशजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्ता स्थापनेसाठी 118 हे बहुमताचा जो आकडा आहे, जो मॅजिक फिगर आहे, तो कसा जुळवणार विजय थलपती? ते जुळणार, त्याला जुळायला काही नाही, कारण खूप छोटे छोटे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे 2-2 आमदार आहेत, असे 5 वेगवेगळे पक्ष आहेत, ते कधीही येऊ शकतात। त्यामुळे राज्यपालांनी वेळ न काढता विजयला मंत्री पदाची शपथ द्यायला आमंत्रित करायला पाहिजे। त्यांनी वेळ काढून धोरण करून AIDMK BJPचे जे अलायन्स आहे त्याला घोडेबाजारी करून तामिळनाडूमध्ये एक वेगळं काही सुरू करणं चुकीचं आहे। तोडणकर साहेब, एक प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारायचा आहे की इंडिया आघाडीमधले जे मित्र पक्ष आहेत काँग्रेसचे, ते DMK सोबत तुम्ही निवडणूक लढवलीत आणि टीव्हीकेला पाठिंबा दिलात, यावरून नाराज असल्याची किंवा त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे।
हे खरं आहे का? नाही. लोकशाही जे लोकमत असतं, पीपल्स वर्डिक्ट जे असतं ते सर्वात श्रेष्ठ असतं. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा रिझल्ट अनालिस केला, आम्हाला कळून चुकलं की लोकांचा जो जनादेश आहे तो TVK बरोबर आहे. आणि त्यामुळे आम्हाला लोकशाहीमध्ये जनादेशला शरण जायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की TVKला आम्ही अडथळा निर्माण न करता लोकांचा जो गिरीशजी, माझा आवाज येतोय? गिरीशजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? गिरीश चोडणकर यांचा संपर्क काही कारणामुळे तुटलेला आहे. आपण पाहतोय आपण गिरीश चोडणकर हे काँग्रेसचे प्रभारी आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे. सत्ता स्थापनेसाठी आकडा कसा जुळणार याचं उत्तर ते देत होते. आपण पाहतोय तिकडे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे. विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. सध्याची ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय. जनादेश TVK सोबत होता. लोकशाही जनादेशाला महत्त्व असं म्हटलेलं आहे त्यांनी. आपण पाहतोय थलपती मॅजिक फिगर कशी गाठणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण पाहतोय विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत. सर्वात मोठी वेगवान घडामोड आपण पाहतोय तामिळनाडूमध्ये घडताना दिसते आहे. गिरीश चोडणकर यांनी आपल्याशी बातचीत केली, NDTV मराठीशी बातचीत केली. जनादेश TVK सोबत होता. लोकशाही जनादेशाला महत्त्व असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तामिळनाडूमधले काँग्रेसचे प्रभावी गिरीश चोडणकर यांनी NDTV मराठीशी बातचीत करत असताना जनादेश TVK सोबत होता. लोकशाही जनादेशाला महत्त्व असतं असं विधान केलेलं आहे. तर आपण पाहतोय त्यामुळे सत्ता स्थापनेसाठीचा आकडा नेमका कसा जुळवणार विजय थलपती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.